ए मोबाईल मोबाईल दादा फ्लॅग थोडा फ्लॅग दादा फ्लॅग डोके दो दादा मध्ये येऊ नका मध्ये येऊ नका अरे समोर बदला हो दादा तर अमित ठाकरे हे केक कापत असताना उपस्थित मनसैनिकांनी मराठीत त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। दोन छोटे मनसैनिक या ठिकाणी आलेले आहेत, छोटे चाहते आपण त्यांना म्हणू शकतो, त्यांच्या सुद्धा शुभेच्छांचा स्वीकार अमित ठाकरे यांनी केलाय। हा एक अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं कॅमेऱ्यात टिपला जाणारा कौटुंबिक असा क्षण। नीट हत्या देश वाचवा असं संदेश असणारा हा केक होता। केकवरचा संदेशही मराठीतच होता आणि अमित ठाकरे केक कापत असताना सुद्धा मराठीतूनच शुभेच्छा देण्यात आल्या। आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना केक भरवला तर एकत्रितपणे केक कापण्यात आलेला आहे अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं। आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरेंना शिवतीर्थ निवासस्थानी जात शुभेच्छा दिल्या। तर आमदार महेश सावंत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी शिवसेना भवनासमोर अमित ठाकरे यांना शुभेच्छा देणारा बॅनर लावलेला होता, ज्याची चर्चा रंगलेली होती। तर आदित्य ठाकरे हे शिवतीर्थवर पोहोचलेले होते आणि आता अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं भेट जी आहे ती आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात घेतलेली आहे। तर आदित्य ठाकरे आता शिवतीर्थवरून रवाना होत आहेत आणि अमित ठाकरे त्यांना या ठिकाणी निरोप देताना आपण पाहतोय। शिवतीर्थ निवासस्थानी मनसैनिकांची मोठी गर्दी, मात्र अशातच थेट आदित्य ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले भावाला शुभेच्छा देण्यासाठी। आदित्य ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले होते। आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। पालिका निवडणुकांनंतरची ज्युनियर ठाकरे बंधूंची ही पहिलीच भेट। मनसैनिकांमध्ये एक वेगळाच उत्साह अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं। अशातच शिवतीर्थ निवासस्थानी आदित्य ठाकरे पोहोचले, एकत्रितपणे केक कापण्यात आला। आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे, शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली। अमित ठाकरे यांचा केक कापताना सुद्धा त्या ठिकाणी मनसैनिकांनी जो अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं केक आणलेला होता तो वाढदिवसाचा केक त्या ठिकाणी केक कापण्यात आला आणि त्यावेळेला सुद्धा आदित्य ठाकरे उपस्थित होते। नीट हटवा देश वाचवा असा त्यावरचा मराठीतला संदेश होता।
तर मनसैनिकांकडून सुद्धा अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। मुंबई आणि परिसरातले अनेक मनसैनिक आणि पदाधिकारी आज युवा नेते अमित ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थवर पोहोचतात।